मी पानाडी नबिलाल मुलानी. मी चार पद्धतीनं पाणी बघून शेतकऱ्याला पॉईंट देतोय. ही कॉपरच्या रॉडवर पाणी पाहतोय, ही जर्मनची रॉड आहे त्याच्यावर पाहतोय, नंतर ही नारळावर पाहतोय हातावर घेऊन नारळ, नंतर ही तवा पॉईंटवर ठेवून त्याच्यावर बसून किती पाणी लागेल, किती पाणी जास्त आहे कमी आहे ती बी अशा 3 पद्धतीनं बघून शेतकऱ्याला मी पॉईंट देतो. आणि किती खुली जाईल बोरची टोटल, आणि किती फुटापासून पाणी चालू होईल, किती लाईन आहेत, सर्व व्यवस्थित सांगून शेतकऱ्याला पॉईंट फिक्स करून देतो. आज मी 2 झऱ्याचा क्रॉस काढलेला आहे, इथं तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला एक शेतकऱ्याला सांगतो की शेतकरी बांधवांना सर्व कुठल्याही पानाड्यानं तुम्हाला पॉईंट दिल्यानंतर तुम्ही स्वतः वैयक्तिक त्याच्यावर अनुभव घ्या. त्याला अनुभव घ्यायला काय सोपी पद्धत आहे, सगळ्या सोपी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला आज मी. तर ही तवा कुठल्याही शेतकऱ्याच्या घरी असते, तवा घ्यायचं आणि ही नारळ सोडून घ्यायचं, मोठा पाण्याचं घ्यायचं. काय करायचं तुम्हाला आज ह्याच्यावर सांगणार आहे ट्रिक, कसं चेक करायचं पाणी. कुठल्याही पानाला दिल्यावर तुम्ही स्वतः चेक करा पाणी किती तुमच्या पॉईंटला आहे किती नाही. तर ही लाईन आहे पूर्व पश्चिम आणि ही दक्षिण उत्तर एक लाईन आहे, ही तर सेंटर पॉईंट आहे. तर तुम्हाला लाईनवर ही तवा ठेवून त्याच्यावर मी बसवून दाखवणार आहे, म्हणजे कसं रिस्पॉन्स देते. तर एक लाईन असल्यावर 1 इंचाची लाईन आहे, 1 इंचाची लाईनवर कसं रिस्पॉन्स देते तवावरती नारळ हे तुम्हाला दाखवणार. का ही लाईनवर ठेवली तर ह्याच्यावर बसणार आहे. ही असं फिरत नाही लाईनवरती, असं एकीकडं फिरून असं डबल फिरत नाही, उलटं सुलटं फिरत नाही, कारण की एकच लाईन असल्यामुळे एकाच साईडनं फिरणार आहे, उलटं फिरणार नाही. आता ही लाईनवर ठेवली, आता ह्याच्यावर बसणार मी. हो हो ही फक्त एका ह्याच्यावरच फिरते, असं उलटं फिरत नाही. का तर एकच लाईन आहे, ह्याच्यावर क्रॉसिंग नाही. क्रॉसिंग नसल्यामुळे ही एका साईडनं फिरणार, क्रॉसिंगवर असं उलटं फिरणार. तर एका क्रॉसिंगवर फिरल्यामुळे ही 1 इंचाची लाईन आहे. इथं तुम्ही बोर घेतला तर 1 इंच पाणी लागणार तुम्हाला लाईनवरती. आता इथं क्रॉसिंग आहे, तर दोन्हीचं क्रॉसिंग आहे, पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर हे दोन्हीचं क्रॉसिंग आहे. तर इथं ठेवलं, ही आहे 1.5 इंचाची लाईन आहे आणि ही 1 इंचाची लाईन आहे पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर 1.5 इंचाची, म्हणजे 2.5 इंच पाणी आहे इथं पॉईंटला. आता पॉईंटवर ठेवलं आहे, पॉईंटवरचा रिस्पॉन्स बघा तव्यावरचा. आता उलटं फिरलं ही पॉईंटवर असं रिस्पॉन्स देतं सावाचं. उलटं हे सावाचं असं सावास फिरून उलटं फिराले, म्हणजे दोन्हीचं क्रॉसिंग आहे. इथं पाणी जास्त लागणार, ही 1.5 इंच आणि ही 1 इंच, म्हणजे 2.5 इंच पाणी लागणार इथं. या असं कुठल्याही पानाड्यानं तुम्हाला पॉईंट दिल्यावर तुम्ही स्वतः तवा घेऊन त्या पॉईंटवर ठेवायचं आणि त्याच्यावर नारळ ठेवून सोलून त्याच्यावर बसायचं नारळवरती. सवासं फिरून उलटं फिरलं की मनाचं तुम्हाला 100% पाणी चांगलं व्यवस्थित लागणार आहे, जास्त पाणी लागणार आहे. समजा पानाड्यानं पॉईंट देऊन गेला कुठल्याही आणि त्याच्यावर तुम्ही बसून असं फिरलं, उलटं नाही फिरलं, समजा तिथं 1 लाईनवरच पॉईंट दिले पानाड्यानं, ही समजून घ्या. सोपी पद्धत तुम्हाला सांगितली मी तुम्हाला आज. मी पानाडी नबिलाल मुलानी. आपल्या चॅनेलचं तुम्हाला माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके.